नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय चॅनल। आपण आजचा महत्त्वाचा टॉपिक बघणार आहोत भावनिक बुद्धिमत्ता। या अगोदर आपण बुद्धिमत्तेच्या व्याख्या बघितल्यात, बुद्धिमत्तेच्या उपपत्त्या बघितल्यात। आज महत्त्वाचा टॉपिक आहे भावनिक बुद्धिमत्ता। या अगोदर प्रत्येक एग्जाममध्ये भावनिक बुद्धिमत्तेवर एकतरी क्वेश्चन आहे, ते तुम्ही प्रीवियस इयर क्वेश्चनमध्ये चेक करा आणि सोडवत चला। मित्रांनो, दिवाळी आहे, दिवाळीनंतर आपली एग्जाम आहे, त्यामुळे आता टाइमपास न करता अभ्यास करा। मी लवकरात लवकर कंटेंट टाकण्याचा प्रयत्न करते, यासाठी की तुम्हाला जास्त लवकर टाइम भेटावा रिव्हिजनसाठी। बालमानसशास्त्रामध्ये सगळ्यांना जास्त मार्क्स मिळावेत आणि सगळेच पास व्हावेत एवढी प्रामाणिक इच्छा आहे। चला तर सुरू करूया मित्रांनो। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवीन टॉपिक बघणार आहोत भावनिक बुद्धिमत्ता। भावनिक बुद्धिमत्ता हा टॉपिकही महत्त्वाचा आहे। यावरती या अगोदर प्रश्न विचारलेले आहेत भावनिक बुद्धिमत्तेबद्दल। ओके, तर बघा, आंतरव्यक्तीय कौशल्य विकसित करण्यासाठी भावनिक बुद्धिमत्ता अत्यंत महत्त्वपूर्ण ठरते। स्वतःला व इतरांना समजून घेण्याची व्यक्तीची क्षमता म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता होय। म्हणजे आपण जेव्हा स्वतःला समजून घेतो किंवा आपल्यासारखं दुसऱ्यालाही समजून घेतो, त्याला म्हणायचं भावनिक बुद्धिमत्ता। भावनिक बुद्धिमत्तेची संकल्पना सर्वप्रथम मांडलेली आहे पीटर स्लोव्हे व जॉन मेयर यांनी 1980 मध्ये मांडली। तर यामध्ये डॅनियल गोलमन यांनी 1995 मध्ये भावनिक बुद्धिमत्तेचे 5 घटकांचे प्रारूप मांडले आहेत। तर बघा, डॅनियल गोलमन यांनी भावनिक बुद्धिमत्तेचे 5 घटक मांडलेले आहेत। बघा, व्यक्तीच्या जीवनातील यशामध्ये भावनिक बुद्धिमत्तेचा वाटा 80% असल्याचे मानसशास्त्रज्ञांनी संशोधनाती प्रतिपादन केले आहे। म्हणजे शास्त्रज्ञांनी संशोधन केलं आणि त्यांच्यानुसार त्यांना कळालं की आपण जेव्हा जीवनात यशस्वी होतो त्यापैकी आपण जे यशस्वी होतो त्यापैकी 80% जो वाटा असतो ना, तो आपला भावनिक बुद्धिमत्तेचा असतो। त्यामुळे आपण यशस्वी झालेलो असतो। म्हणजे बघा, शिक्षकाने विद्यार्थ्यांमध्ये आंतरवैयक्तिक कौशल्य जोपासण्यासाठी भावनिक बुद्धिमत्तेचा विकास करणे आवश्यक आहे। तर बघा, भावनिक बुद्धिमत्तेचे घटक बघा कोणते कोणते आहेत। बघा, स्वतःची ओळख हे भावनिक बुद्धिमत्तेचे घटक आहे। स्वनियंत्रण, प्रेरणा, सहसंवेदना आणि सामाजिक कौशल्य। बघा, स्वतःची ओळख म्हणजे काय की व्यक्ती स्वतःच्या भावना, अभिरुची, बलस्थाने, मर्यादा यांची जाणीव असणे। स्वतःची ओळख असणे म्हणजे आपल्याला कशाबद्दल काय वाटतं, आपल्याला कोणत्या गोष्टीची आवड आहे, आपली स्ट्रॉंग पॉइंट्स कोणते आहेत, आपल्याला आपली लिमिटेशन्स माहिती असणं म्हणजे स्वतःची ओळख असणे, याला ही एक भावनिक बुद्धिमत्तेचा घटक आहे। स्वनियंत्रण म्हणजे स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवणे यात महत्वाचे असते। क्रोध, द्वेष, तिरस्कार, अहंकार या भावनांवर नियंत्रण ठेवण्यास शिकावे। म्हणजे जास्त यश मिळालं की अहंकारही येऊ नये आणि त्याच्यावर स्वतःचं नियंत्रण असावं। जर हरलो कोणत्या गोष्टीत तर त्याबद्दल आपल्याला रागही येऊ नये किंवा ज्याच्यामुळे हारलो त्याच्याबद्दलचा द्वेष किंवा तिरस्कारही होऊ नये, ह्याला म्हणायचं स्वनियंत्रण। हा एक भावनिक बुद्धिमत्तेचा घटक आहे। प्रेरणा, जीवनातील ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्न करणे, धडपडणे, आशावादी राहणे बाबींना प्रेरणेमध्ये महत्व असते। या बाबींना काय असतं, प्रेरणेमध्ये महत्व असतं। सहसंवेदना बघा, इतरांच्या भावना, संवेदना समजून घेऊन वागणे म्हणजे सहसंवेदना। आपण समाजामध्ये राहतो तेव्हा आपल्याला आपल्या सोबतचे जे राहते त्यांच्या भावना समजून घेणं, त्या भावना न दुखावल्या पाहिजे ह्या गोष्टी समजून घेणं महत्वाच्या ठरतात। सहसंवेदना असलेल्या व्यक्तीला समाजातील विविध लोकांशी जुळवून घेता आले पाहिजे। ओके, सामाजिक कौशल्य हा एक भावनिक बुद्धिमत्तेचा घटक आहे। यात समाजामध्ये राहत असताना विविध प्रसंगामध्ये कसे वागावे या बाबीचा समावेश होतो। म्हणजे आपण समाजामध्ये राहतो तेव्हा आपल्याला कसं राहायला पाहिजे हे गोष्ट आपल्याला प्रसंगानुसार वागता आलं पाहिजे, याला म्हणायचे सामाजिक कौशल्य। ओके, जसं म्हणतात की सोशल स्किल्स आपल्याला लवकरात लवकर अडॅप्ट करता आल्या पाहिजे। आपण बघा, सध्याच्या मोबाईलच्या जमान्यामध्ये बरेच मुलं सध्या गेम खेळतात,
तर ते त्यांना कुठे काय बोलावं काय नाही हे समजत नाही. म्हणजे जेवढा वेळ आपण कम्युनिकेशनमध्ये इतरांशी बोलण्यामध्ये घालतो त्यामुळे काय होतं की आपल्याला समाजातल्या 4 गोष्टी समजतात किंवा आपण ते स्किल डेव्हलप करतो समायोजन सहसंवेदना समायोजन करण्यासाठी. आणि मोबाईलमुळे काय होतं की ती स्किल्स जे सोशल स्किल्स असतात का ते जास्त प्रमाणात अडॅप्ट होत नाही. त्यामुळे म्हणतात लहान मुलांचं वय हे लर्निंगचं असतं. त्या पिरियडमध्ये त्यांना स्क्रीन टाइम 0 असला पाहिजे, त्यांना मोबाईल नाही दिला पाहिजे. ओके, चला पुढचं बघूया. भावनिक बुद्धिमत्तेचा विकास. भावनिक बुद्धिमत्तेचा विकास करण्यासाठी महत्वाच्या बाबी बघा. स्वतःच्या भावना ओळखायला शिका. आपल्याला राग कोणत्या गोष्टीचा येतो, आनंद कोणत्या गोष्टीचा होतो, ह्या भावना ज्या आहेत का स्वतःच्या, आपले आवड कशात आहे, ह्या गोष्टी शिकायला पाहिजे. नेक्स्ट बघा, इतरांच्या भावना समजावून घेणे. कोणालाही दुखावलं नाही पाहिजे किंवा त्यांना काय म्हणायचे हे समजून घेतलं पाहिजे. भावनिक अस्वस्थतेतही विवेक कायम ठेवा. म्हणजे आपण एखाद्या वेळेस एका गेम मध्ये हारलो तर तिथं एकदम ओव्हर रिॲक्ट न करता स्वतःवर संयम ठेवायचा आणि जिंकलो तरीही संयम ठेवायचा. हे आपण शिकलंच पाहिजे. राग आल्यानंतर शांत रहा, रागावर नियंत्रण ठेवा. लोकांच्या भावना समजून घेऊन त्यांना प्रतिसाद द्या. आनंदी, आशावादी व सृजनशील राहण्याचा प्रयत्न करा. भावनिक बुद्धिमत्तेचा विकास चांगला करण्यासाठी सर्वांना प्रशंसनीय व कौतुकास्पद वाटेल असे कार्य करा. प्रत्येक अपयश हे आव्हान समजून स्वीकारा. स्वतःतील आत्मविश्वास ढळू देऊ नका. कठीण प्रसंग व समस्यांना सामोरे जाताना स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवा. लोकहित साधण्यामध्ये समाधान माना. व्यायाम, पोषक आहार, छंद यासाठी वेळ द्या. लोकांशी भावनिक नाते निर्माण करा. हे आहे तर भावनिक विकास, बुद्धिमत्तेचा विकास. ओके, भावनिक बुद्धिमत्ता बघितली आपण आणि भावनिक बुद्धिमत्तेचे घटक बघितले आहेत. ओके, थँक्यू.